नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री ताम्हाणे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महिलांचं जग बदलतंय. त्यांचं भावविश्व आता व्यापक झालंय. त्या उत्तम मल्टीटास्किंग करतात. खरं तर घर ते ऑफिस या सगळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्या महिला सतत व्यस्त असतात. अशात दुर्लक्ष होतं ते त्यांच्या आरोग्याकडे. हे दुर्लक्ष होऊ नये याच उद्देशाने नुकताच इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर वुमेन हेल्थ साजरा करण्यात आला. त्या निमित्तानं लाईफलाईनमध्ये आज आपण महिलांना भेडसावणारे आजार या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी उपाय सांगायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्चना प्रभू. डॉक्टर, या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर अर्चना प्रभू या MBBS आहेत, MD आहेत आणि त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर, आपण या चर्चेला एकंदर सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी एक छोटासा रिपोर्ट बघूयात. महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्यासाठी त्यांच्या मनातून येणारा आत्मविश्वास आणि धाडस हे त्यांना सतत पाठबळ देत असतं. परंतु अशातही रोजच्या दैनंदिन जीवनात महिलांना अनेक समस्या या भेडसावतच असतात. अशा परिस्थितीत घर आणि करिअर सांभाळताना महिलांची तारेवरची कसरत होते. परिणामी आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाने वाढणाऱ्या अनेक समस्या महिलांना सहन कराव्या लागतात. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी काही वेळ हवा असतो, पण घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता एक स्त्री आपल्यासाठी वेळ काढूच शकत नाही. अनेकदा त्यामुळे तणाव निर्माण होऊन चिडचिड वाढते. या ताणतणाव आणि चिडचिडीतून अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात. आजही 5% महिला ॲनिमिक आहेत, म्हणजे त्यांच्या शरीरात रक्त कमी आहे. याशिवाय हिमोग्लोबिन, कॅल्शियमची कमतरता, थकवा, मासिक पाळीच्या अडचणी आणि त्यामुळे पोटाचा वाढता घेर. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करताना मनावरही ताण येतो आणि त्याच्याकडे कानाडोळा केला जातो. या साऱ्याचा ताण आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मनावरही होत आहेत. अशात स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आपली तब्येत धडधाकट ठेवून स्वतःकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. हे महिलांनीच मान्य करायला हवं. जग बदलण्यापूर्वी आपलीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट. जय महाराष्ट्र. आपण आजच्या विषयावरती चर्चा सुरू करणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हालाही महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील उपाय याविषयी प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता. डॉक्टर, आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण वर्षानुवर्ष बघतोय की महिला ज्या धावपळ करणाऱ्या जीवनशैलीमध्ये स्वतःचं आरोग्य नेहमी बाजूला ठेवतात. नेहमी असतं ते त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं आणि स्वतःला जरा काही सर्दी खोकला झाला, ताप आला तरी सुद्धा ते डॉक्टरकडे जाणं पसंत करत नाहीत. मग अशातनं अनेक समस्या उद्भवतात. मग ही जी बायकांची मानसिकता झालेली आहे ती मानसिकता कशी बदलायला पाहिजे की जेणेकरून त्यांनी स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे? सगळ्यात पहिलं वेदश्री, मला असं वाटतं की बाईला हे कळलं पाहिजे की ती ह्या घराचा आधारस्तंभ आहे. नक्की. तिच्यावर डबल जबाबदारी आहे. एक, ती नवीन सृष्टीला जन्म देते. हो. दुसरा, ती आजच्या काळात कमवायलाही बाहेर पडलेली आहे. बरोबर. सो घर सांभाळायचं आणि कमवून आणायचं अशी डबल जबाबदारी असल्यामुळे त्या महिलाने स्वतःकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तिने कमीत कमी 24 तासातले 1 तास स्वतःसाठी दिले पाहिजे. ह्या मानसिकताची सुरुवात प्रत्येक महिलाने स्वतःपासूनच केली पाहिजे. त्याच्यासाठी कमीत कमी अर्धा तास ते 40 मिनिटं व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. धकधकीच्या जीवनात ती म्हणेल की मी ऑलरेडी जाते, कामावर येते, माझ्याकडे वेळ नाही असा करून चालणार नाही. अर्धा तास ते 40 मिनिटं तिने व्यायामाला द्यावे आणि स्वतःचे खाण्याकडे म्हणजे स्वतःचे न्यूट्रिशनकडे तिने लक्ष दिलं पाहिजे. त्यात दूध ज्याच्यात कॅल्शियम असल्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा आहार
तिने समावेश केला पाहिजे स्वतःच्या बरोबर. ह्याच्यात. नाहीतर जसं की आपण बघतोय कंबर दुखी, हे ते गुडघे दुखी, हा सगळे प्रकार हळूहळू एक एक करत तिच्या जीवनात यायला लागतात. जशी जशी तिची वय वाढते, जसे मुलं होतात, त्याला तिला सामोरे जावं लागतं. सो दूध, जर ती नॉन व्हेजिटेरियन असेल, अंडी, चिकन, ह्या सगळ्या आहार तिने तिचे जीवनात, तिचे आहारात समावेश केला तर मोड आलेले कडधान्य, अंकुरित पदार्थ, हे सगळे जे प्रोटीन्स, विटॅमिन B12 आणि कॅल्शियम, अशा एक जनरल न्यूट्रिशन पोषक आहार तिने घेतला पाहिजे. नक्कीच. जसं मी मगाशी म्हणाली की आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेतोय आणि पहिला प्रश्न येतोय आपल्याकडे आहेत तर नलिनी चौधरी आहेत भिवंडीहून. नलिनी, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅम, बोला. मला हेपॅटायटिस B पॉझिटिव्ह आहे. 2011ला तो डिटेक्ट झाला जेव्हा थ्रोटचं ऑपरेशन केलं त्या टायमाला. तर हा आजार होतो कशामुळे हे मला जाणून घ्यायचं आहे. तर त्याची माझी ट्रीटमेंट चालू आहे. प्रसिद्ध डॉक्टर OP कपूर यांच्याकडे ती ट्रीटमेंट चालू आहे. गेल्या वर्षी तो व्हायरल लोड होता 699. त्याच्यानंतर 6 महिन्यापूर्वी व्हायरल लोड चेक केला तर तो फक्त 20 वर आला. पण आता पुन्हा व्हायरल लोड थोडा वाढलेला आहे. तर ह्याचं कारण काय आहे? हा आजार कशामुळे होतो आणि याच्यावर उपचार कशा पद्धतीचे असायला पाहिजे? काय सांगाल याच्यावरती? हेपेटायटिस B जसा त्याने सांगितला, हा आजार साधारणतः ह्याचे जे मार्ग आहेत एका माणसातून दुसऱ्याला जाण्याचे, ते एक रक्ताद्वारे हा जातो, दुसरा सेक्शुअल रूट, हा 2 मेन, आणि तिसरा असतो आईपासून मुलाला जन्माचे वेळी, प्रसवाचे वेळी. ह्या तिन्ही रूटने हा आजार एका माणसातून दुसऱ्या माणसाला जाऊ शकतो. जसं त्या बोलले काहीतरी ऑपरेशन झाला आणि तेव्हा मे बी काही कशामुळेही असू शकतं, त्यांना आधीही असेल आणि तेव्हा आपण तपास कधी कधी केलेला नसतं म्हणून आपल्याला कळत नाही. कित्येक वेळा हा जो जंतू आहे, B व्हायरस, हा रक्तात सुप्त अवस्थेत राहतो आणि एकदा का हा पॉझिटिव्ह आला की हा निगेटिव्ह होण्याची शक्यता नसते. अच्छा. हा, तो पॉझिटिव्ह आला की लाईफ टाईम ती कॅरियर राहणार. ह्याचा अर्थ हे नाही की तिला काय होईल आणि ती उद्याही जाईल. या आजाराचं कुठल्या गंभीर आजारामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते, असू शकते. की जर कुठला धोका किंवा त्याचा इम्पॅक्ट बॉडीवरती होऊन दुसरा कुठला डिसीज झाला? नाही, दुसरा डिसीज होणं कधी जेव्हा तिच्या स्वतःची इम्युन सिस्टीम कमी होईल, बिकॉज ऑफ द स्ट्रेस म्हणा किंवा दुसरं इन्फेक्शन म्हणा किंवा लिव्हरला काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे हा धोका तिला जास्त होईल. सो अशा प्रकारच्या बायकाने त्यांना गरजेचं आहे त्यांची इम्युनिटी लेवल चांगली राखणं. किंवा जर ती आई होणार त्यावेळी तिचे मुलाला तिच्यापासून होणार, त्याच्यासाठी आम्ही इंजेक्शन्स त्यांना देतो जन्माच्या वेळेत आणि नंतर, जेणेकरून त्या मुलाला ते आजार होऊ नये. नक्कीच. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की बाई ही घराचा एक आधारस्तंभ असते, ती घराची काळजी घेते, नोकरी पण करते आणि याच्यामध्ये स्वतःची काळजी घेणं गरजेचंच आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर सारिका उडान आहेत आपल्यासोबत बीडहून. सारिका, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझी जे हिस्टोटॉमी झालेली आहे. बोला. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझं वय 28 आहे. तुमचा प्रश्न सलग विचारा. माझ्या दोन्ही साईडनी दुखतं, किडनीच्या दोन्ही साईडनी दुखतं. हिस्टेक्टॉमी नंतर किडनीच्या साईडने दुखण्याचा तसा काही संबंध नाही आहे. किडनी हे वरच्या भागाला असतं, पाठीचे मागचे साईडला, आणि हिस्टेक्टॉमी म्हणजे युट्रस त्यांचा काढलेला आहे, तो खाली समोरच्या ह्याच्यात पोटाचे खालच्या भागाला युट्रस असतो. सो माझ्या हिशोबाने त्यांना बहुतेक खालचा भाग दुखत असेल. कधी कधी आतमध्ये सर्जरी नंतर होणारे एडेशन्स ज्याला आम्ही म्हणतो, चिपक निर्माण होतात. त्यांचं वय आहे की 28 का 38 काहीतरी सांगितलं. 48 सांगितलं. मग या वयामध्ये हे कॉमन आहे गोष्ट होणं, युट्रस काढणं? युट्रस 40व्या वर्षी पण काढता येतं, 48व्या वर्षी पण. त्याचे कारणावर अवलंबून असतो की काय काय कारण असू शकतात की युट्रस काढण्याचे भरपूर. एक आहे गाठी युट्रसमध्ये, ज्याला आम्ही फायब्रॉइड म्हणतो. त्याच्यामुळे होणारा मासिक पाळीचा त्रास, बायकांना कंटिन्युअस पाळी चालली आहे किंवा भरपूर ब्लिडिंग होत आहे, क्लॉटिंग होत आहे, अशामुळे आम्हाला मग ते काढणं
फायब्रॉइड्स किंवा युट्रसच काढून टाकतो आम्ही जर तिचा प्रेग्नन्सीचं वय झालेलं आहे, त्यांची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे पिशवी खाली येणं बायकांना बिकॉज ऑफ रिपीटेड डिलेव्हरीज म्हणा किंवा कमजोरी असली म्हणा, मसल्स वीकनेस, त्यामुळे पिशवी खाली येते. अशा वेळी पण आम्हाला युट्रस काढावा लागतो. भरपूर कारणं आहे ज्यामुळे युट्रस काढावा लागू शकतो. नक्कीच आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत राहा लाईफलाईन. भुरभुरणारे थेंब जशी जणू मस्तीची बरसातशी, भावनांच्या आकाशी स्वच्छंदी ढगासारखी आकाश. 8 कोटी लोकांसाठी दररोज व्हिडिओकॉन D2H बनते त्यांच्या आनंदाची छत्री. पंढरपुरात पोलीस स्टेशन बनलं जुगाराचा अड्डा. पोलीसच रंगले जुगाराच्या डावात. जय महाराष्ट्रनं उघड केला खाकी अड्डा. पंढरपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्येच पोलीसच चक्क जुगार खेळताना दिसले. औरंगाबादमध्ये तरुणाला मारहाण. पुन्हा जय महाराष्ट्रनं उघड केली खाकीगिरी. वाहतूक पोलीस एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. गृहराज्यमंत्र्यांनी दिलं कारवाईचं आश्वासन. ताबडतोब ते जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलेन आणि त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई तातडीने करण्याचे आदेश. बातमी जय महाराष्ट्रवर, म्हणजे दखल हमखासच. ब्रेकनंतर लाईफलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण महिलांच्या समस्या या विषयावरती डॉक्टर अर्चना प्रभू यांचं मार्गदर्शन घेतोय आणि आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न सुद्धा घेतोय. सुरेखा आहेत आपल्यासोबत खेडहून. सुरेखा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, तर मला नाही का दूध तूप वगैरे असं काही जमत नाही, मांसाहार जमत नाही, तर नेमकं काय घ्यावं? मासिक पाळीमध्ये पोट ते कंबर खूप दुखते. जसं तुम्ही डॉक्टर आत्ताच उल्लेख केलात की डॉक्टरांनी महिलांनी कॅल्शियम ग्रहण करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्या तर म्हणतात की त्या दूध तूप काहीच नाही घेत आहेत, परत मांसाहार पण करत नाहीत. मग अशा वेळेला महिलांनी काय करावं? अंकुरित पदार्थ, मोड आलेले कडधान्य लाईक मूग, मटकी, अशा चणे, ज्वारी, हे सगळं त्या घेऊ शकतात. आणि दुधाचे वेगवेगळे दूध आहेत. गाईचं दूध, म्हशीचं दूध, नाही तर सोया मिल्क म्हणून पण एक प्रकार आहे. जर त्यांना ते चालत असेल तर ते त्याही घेऊ शकतात. अंडी पण खात नाही का ते? मांसाहार नाही म्हटलंय त्या, तर आपण गृहीत धरूया की अंडी पनीर आहे, पनीर आहे, चीज आहे, अशा प्रकारचे पदार्थ. पनीरची भाजी करून खाल्ली तर वेगळ्या रूपाने त्याला खाऊ शकतात. जर डायरेक्ट दूध नाही, दही खाऊ शकतात. दही ह्याच्यात दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं. अच्छा. सो त्या दही, ताक अशा प्रकाराने घेतलं तर कॅल्शियमची त्यांची कमी पूर्ण होऊ शकते. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर नम्रता सकाटे आहेत आपल्यासोबत पुण्याहून. नम्रता, तुमचा प्रश्न विचारा. कॅल्शियमची कमतरता ते वाढवण्यासाठी काय करावं लागेल? काही पिल्स अवेलेबल असतात का डॉक्टर? हो, म्हणजे आहार जर पुरेसा होत नसेल आपला तर आहार काय केलं पाहिजे? खूप काही वेळी आहार पुरेसा होत नाही. बिकॉज एक आहार आम्ही बरोबर घेत नाही, दुसरा त्याच्यातून होणारा अब्झॉर्प्शन बॉडी त्याला घेत नाही. म्हणून कॅल्शियमची गोळ्या अवेलेबल आहे. ते तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारून कॅल्शियमच्या गोळ्या दररोजमध्ये घेऊ शकतात. दुसरा एक मी सांगू इच्छिते की कॅल्शियम एकटाच नाही तर विटॅमिन डी डेफिशियन्सी हा एक अतिशय कॉमन प्रकार हल्लीच्या काळात झालेला आहे. बिकॉज आय थिंक सनस्क्रीन वापरण्यामुळे बोला किंवा प्रत्येकजण आपले स्किनची काळजी घेण्याच्या ह्याच्यात आम्ही बाहेर उन्हात जाणं प्रेफर करत नाही. त्यामुळे विटॅमिन डीचा समावेशही त्याने आपल्या आहारात किंवा होत नाही, बरोबर, मेडिसिन्सच्या रूपाने घेतला पाहिजे, ज्यानेकडे कॅल्शियम अब्झॉर्प्शन शरीराला वाढतं. नक्कीच. आणि डॉक्टर, तुम्ही आता उल्लेख केला की कॅल्शियमची कमी, त्याच्यानंतर फायब्रॉइड, तर अशा अन्य कुठल्या समस्या आहेत ज्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भेडसावतात?
एक कॉमन एनिमिया. एनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी. हा मी म्हणतो रक्त कमी. रक्त कमी म्हणजे त्याचा 5 लिटर रक्त म्हणजे 5 लिटरच असतो. फक्त हिमोग्लोबिन हा जो रक्ताचा एक घटक आहे तो कमी झालेला असतो. त्याचं वेगवेगळे कारण त्याचे आहेत. जो कॉमनेस्ट कारण आपल्या कंट्रीमध्ये आहे तो आहे न्यूट्रिशनल एनिमिया. अच्छा. म्हणजे बिकॉज ऑफ आहारची कमतरतामुळे. त्याच्यात पण 2 प्रकारे असतात. एक असतं आयरन डेफिशियन्सी एनिमिया आणि एक असतं विटॅमिन B12 डेफिशियन्सी एनिमिया. मग एक असतं की दोन्ही मिळून कॉमन एनिमिया असतं की ज्याच्यात आयरनही कमी आहे, B12ही कमी आहे. कधी कधी पोटामध्ये जंत असल्यामुळे ही प्रकाराची डेफिशियन्सी झालेली असते. आपल्या कंट्रीमध्ये एनिमिया हा खूप जास्त लेवलवर आहे आणि डे टू डे रुटीनमध्ये बायकांना एकतर माहिती नसल्यामुळे म्हणा किंवा दुर्लक्ष करण्याची जी एक टेंडन्सी आहे त्यांची, त्यामुळे एनिमिया हा एक. मग अशा वेळेला महिलांना काय काय त्रास होऊ शकतो जर ॲनिमिक असतील त्या? मग कुठला वीकनेस अजून खूप कॉमन बायकांना की कंबर दुखणं, इन जनरलाइज्ड बॉडी एक होणं, त्यांना तोंडावर चिट्टे येणं, व्हाईट कलरचे काही चट्टे असे दिसतात कधी कधी चेहऱ्यावर. मग हे फक्त थोड्या वयोवृद्ध महिलांमध्ये आढळतं की मुलींमध्ये सुद्धा आता म्हणजे ज्या अबाउट 20s आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा? हे लहानपणेपासून म्हणजे एक वर्ष 2 वर्षाचे मुलाला पण एनिमिया होतो. त्याचं कारण असतो की तो फक्त महिलांमध्ये आढळणारी समस्या आहे नाही, इन जनरल आहे. पण महिलांमध्ये ते जास्त का होतो की दर महिन्याला ती महिलाला पाळी येते. बरोबर आहे. सो त्या मासिक पाळीमध्ये तिचा रक्तस्राव होत असतं. सो जो नॉर्मल एक पुरुषाला जे 13 ते 14 ग्राम हिमोग्लोबिन असतं त्या बायकांमध्ये 10 ते 12 ग्राम असतं. त्याचं कारण आहे एव्हरी मंथली शी इज लुझिंग दॅट ब्लड. सो म्हणून मी सांगितलं बाईने आपल्या न्यूट्रिशनची काळजी जास्त घेतली पाहिजे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर किरण बक्षी आहेत आपल्यासोबत पुण्याहून. किरण, तुमचा प्रश्न विचारा. काही कारणास्तव संपर्क तुटलेला आहे. मग अशा वेळेला मासिक पाळीमध्ये म्हणजे जर ॲनेमिक असतील तर मग विकनेस येतो, पण भरपूर वेळ असं होतं की महिलांना मासिक पाळीमध्ये तसाही खूप विकनेस येतो, त्या तसंही खूप कमकुवत त्यांना जाणवायला लागतं की त्राण गेला आहे, काही कामं करायची इच्छा होत नाही, काही खायची प्यायची इच्छा होत नाही आणि मग अशा वेळेला काही खाल्लं नाही तर तो अजून विकनेस येण्याची शक्यता असते. तर मग पिरियड्स जेव्हा सुरू असतं तर तेव्हा महिलांनी त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे? खाण्याची दृष्टीने म्हणजे न्यूट्रिशन प्रमाणे विचारला तर पिरियडच्या वेळे वेगळं न्यूट्रिशन घेण्याची काही गरज नसते. नॉर्मली बाईने जर दररोजमध्ये आपल्या न्यूट्रिशनवर लक्ष ठेवला तर आणि जर तिची प्रकृती चांगली असेल तर तिला मासिक पाळीची वेळ रक्तस्रावामुळे त्रास नाही होणार. अनलेस अनटिल तिला हेवी ब्लिडिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि हेवी ब्लिडिंगचा प्रॉब्लेम असेल तर त्याचे कारणं शोधले पाहिजे की ते काय आहे. त्याच्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन, जसे फायब्रॉइड्स आहेत, कधी एंडोमेट्रोसिस हा प्रकार असतो ज्याच्यात सिव्हिअर पेन आणि हेवी ब्लिडिंग, त्या सगळ्यांचे उपाय असतात, गोळ्या असतात जे घेऊन आपल्याला ते कमी करता येतं. त्यांना हां बोला. नाही, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. प्रेक्षक आहेत आपल्यासोबत. सायली रेंडिवे आहेत आपल्यासोबत नागपूरहून. सायली, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझं नाव सायली आहे. हां बोला. माझा प्रश्न असा आहे की मला नाही का अनियमित पाळी येत असते, गोळ्या घेतल्यानंतरच होत असते ती, 2 महिन्याने 3 महिन्याने अशी होत असते. यावर काही उपाय आहे का? यांचं वय आणि वजन काय आहे आणि वजन? माझं वय 18 आहे, माझं वजन पण खूप कमी आहे, 32 किलोच आहे. 32 किलो आहे? अरे बापरे. हा एक खूप जनरल आणि कॉमन प्रॉब्लेम आहे अनियमित पाळी असणं. पण 18व्या वर्षी वय सुद्धा, वजन सुद्धा 32 असणं हे कधीही असू शकतं. 40व्या वर्षी पण बायका आमच्याकडे येतात, त्यांचे वजन 35 आणि असे असतात. सो त्या अंडर न्यूट्रिशन आहेत. त्याचा तो एक कारण नाही आहे पाळी अनियमित होण्याचा. पाळी अनियमित होण्याचा मूल कारण हॉर्मोनल असतो. अच्छा. तर पाळी सुरू झाल्यापासून 1 किंवा 2 वर्ष पाळी अनियमित असू शकते. तो नॅचरल आहे आणि नॉर्मल आहे. त्यासाठी साधारण आम्ही काही ट्रीटमेंट देत नाही. परंतु जर 4-5 वर्षांनीही पाळी अनियमित होत असेल, जसं की त्यांनी सांगितला की दर 2-2, 3-3 महिन्यांनी येते आणि त्यांना प्रत्येक वेळी गोळ्या घ्यावे लागतात. सो त्यांचं फुल चेकअप करण्याची गरज आहे की त्यांचे हॉर्मोन्स काय आहेत, त्यांना एक सोनोग्राफी करून घेतली पाहिजे. ते दुसरा काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. त्यानंतरही काही आपण ट्रीटमेंट त्यांना सुचवू शकतो. मग अशा वेळेला ज्या गोळ्या घेतल्या जातात, ज्या पिल्स घेतल्या जातात, तर मग त्यांचा साईड इफेक्ट नाही होत बॉडीवरती? नाही.
पाळी जर नियमित नसेल तर त्याचे होणारे प्रॉब्लेम पेक्षा आम्ही पाळी रेग्युलर करण्याची दृष्टीने जे पेल्स देतो ते खूपच चांगले असतात. बिकॉज त्या आम्ही जी अनियमितता आहे बॉडीची किंवा जे रोग आहे त्याला नीट करण्यासाठी देतो. सो त्यामुळे आय डोंट थिंक काही प्रॉब्लेम असू. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर सोनाली लोखंडे आहेत आपल्यासोबत पुण्याहून. सोनाली, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. मला पोटाबद्दल विचारायचं. पोट आणि कंबर खूप दुखते. वय काय असेल तुमचं? वय आता 20 असेल. 20-21. 20-21 आहे. आणि कधी पोट आणि कंबर कधी दुखतं तुमचं? असं एमसी वगैरे आले ना खूप दुखतं. आणि तिसऱ्या दिवसात संपते. तिसऱ्या दिवशी संपते. हो. नॉर्मल मासिक पाळीमध्ये किती दिवस आली पाहिजे आणि ती सायकल किती दिवसांची असली पाहिजे? साधारण 21 दिवशी ते 28-30 दिवशी, कोणाची 35 दिवशी. असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की कोणाची पाळी 24ला आली तर 24लाच आली पाहिजे. देर इज अ बिग रेंज. तर एखादाची पाळी 24 ते 28 दिवसाची असू शकते, एखादीची पाळी 35 दिवसाची पण असू शकते. साधारण 21 दिवस हा मिनिमम आम्ही मानतो. जर 21 दिवसाची आधी पाळी येत असेल तर आम्ही त्याला फ्रिक्वेंट मेन्सेस म्हणतो आणि त्यासाठी मग ट्रीटमेंट लागतं. असा जर 40 दिवसाचे वरती येत असेल तर तेही इरेग्युलर मानला जातो किंवा अनियमित पाळी म्हणून त्याला ट्रीटमेंट दिला जातं. पण एका बाईला एक रेंज असते. 21 दिवसा ते 25 दिवसा, 21 ते 28 दिवसा साधारण जर तिला होत असेल तर दॅट इज परफेक्ट फॉर दॅट बाई. ओके. एका बाईला पाळी 35 ते 40 दिवसा असेल आणि तिचं तसंच सायकल असेल तर हा ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. एका वर्षात जर 9पेक्षा कमी पाळी येत असेल तर आम्ही त्याला अबनॉर्मल मानतो. ओके. आणि मग त्याच्यासाठी कारण काय करून ट्रीटमेंट दिला जातो. असा त्या म्हणाले की आम्हाला पोट दुखतं आणि कंबर दुखते. ही गोष्ट सुद्धा तेवढी सामान्य आहे का की? हे सामान्य आहे, पण त्या सामान्य कधीपर्यंत असते जर त्या आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटी करू शकतात. जर त्या पोट दुखणे किंवा कंबर दुखण्याने त्यांच्या रुटीन अफेक्ट होत असेल, जर त्या कॉलेज गोईंग मुलगी आहे किंवा स्कूल गोईंग आहे, ती जाऊ शकत नाही किंवा घरातले कामं करता येत नाही, तर ह्याच्यावर उपाय दिला पाहिजे. तिला ट्रीटमेंटची गरज आहे डिपेंडिंग अपॉन काय कारणाने. त्याच्यासाठी अगेन मग सोनोग्राफी करा, तपास करा, येते सगळा डॉक्टरांची सल्ल्याप्रमाणे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर सविता गायकवाड आहेत आपल्यासोबत नाशिकहून. सविता, तुमचा प्रश्न विचारा. सविता, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सविता, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नाही, काही कारणास्तव ह्यांच्याशी संपर्क होत नाही आपला. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डॉक्टर, प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे? कारण आता महिला आधीसारख्या, म्हणजे आधीसुद्धा एवढ्या नसायच्या, पण प्रमाण वाढलेलं आहे काम करणाऱ्या महिलांचं. तर अशा वेळेला प्रेग्नन्सीमध्ये कशी काळजी घेतली गेली याची? प्रेग्नन्सी काळजी ज्या दिवशी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली त्या दिवशीपासून सुरू केली पाहिजे. काही वेळा आपल्याला जुन्या बायकांना वाटतं की 7व्या महिन्यात आम्ही डॉक्टरकडे जाणार किंवा 4थ्या महिन्यात जाणार, तोपर्यंत खूप वेळ टळून गेलेली असते. बिकॉज पहिले 3 महिने प्रेग्नन्सीला आम्ही 9 महिन्याचा 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाइड करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड. पहिले 3 महिना, मधले 3 आणि लास्टले 3 है ना. आता पहिले 3 महिन्यात जसं कळला की प्रेग्नन्सी आहे त्वरित डॉक्टरांकडे जावा. बिकॉज फॉलिक ॲसिड हा एक जो प्रकार आहे किंवा गोळी आहे ते आम्ही त्वरित चालू करतो. अच्छा. बिकॉज त्याचा रोल महिलापेक्षा तिचे होणारे बाळाला असतो. काही प्रकाराची ॲबनॉर्मॅलिटी आहे ज्याला आम्ही न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणतात, ते फॉलिक ॲसिड देण्याने कमी होतो. हा एक रिसर्चचा भाग आहे आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक बाई जी गरोदर आहे त्याला फॉलिक ॲसिड पहिल्या दिवसापासून दिला जातो. कमीत कमी 3 महिने, पुढे 6 महिनेही आपण त्याला कंटिन्यू करू शकतो. परत त्या चेकअपमध्ये प्रत्येक प्रेग्नन्सी ही नॉर्मलच असेल असा नसतो. खूप भरपूर प्रकाराचे कॉम्प्लिकेशन्स प्रेग्नन्सीचे असू शकतात. त्याला मिस्ड अबॉर्शन असू शकतं, हे मूल आहे तो 2 असू शकतं, ट्विन्स असल्यामुळे त्यातला एकाला काही असू शकतं. त्यानंतर ॲक्टोपिक प्रेग्नन्सी हा एक महत्त्वाचा भाग असतो जो कोणताही गायनेकोलॉजिस्टसाठी एक नाईटमेअर असतो. बिकॉज ॲक्टोपिक प्रेग्नन्सीचा अर्थ ती प्रेग्नन्सी युट्रसमध्ये नसून ट्यूब किंवा ओव्हरी किंवा दुसरा कुठेही ठिकाणी असेल. अशा वेळी जर त्या फाटला गेला तर बाईला अतिशय ब्लिडिंग असल्यामुळे
ती एक इमर्जन्सी निर्माण होते आणि आम्हाला इमिजिएट त्या बाईला ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन ऑपरेट करून तिला ब्लड वगैरे देऊन, हा एक जसं मी सांगितलं हा एक नाईटमेअर आहे. सो त्याचा आहे की नाही, जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांकडे नाही जाणार तो आधीपासून कळणार नाही. जर आम्हाला कळलं की ॲक्टोपिक आहे तर आम्ही आधीच त्याच्यावर उपाय करून त्या बाईला त्या इमर्जन्सी यायचे आधीच वाचवू शकतो. नक्कीच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा भरपूर काळजी घेणं आवश्यक आहे. खरं तर महिलांचे आजार हा एवढा विस्तृत आणि एवढा मोठा विषय आहे की त्याच्यावरती जेवढी चर्चा करू, जेवढं तुमचं मार्गदर्शन घेऊ तेवढं कमी आहे. तुम्ही आज आलात, आम्हाला वेळ दिला, तर त्याबद्दल खूप खूप आभार. आणखीन चर्चा करायची होती पण कुठेतरी वेळेअभावी इथेच थांबायला लागतंय. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. लाईफलाईनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बघत राहा जय महाराष्ट्र. Thank you.